असा पण एक संडे. सो आज घरामध्ये आहे फक्त मी आणि गनू. सो त्या दोघीजणी बाहेर कामानिमित्त बाहेर गेलेल्या आहेत. तर मग त्याला उठवलं, आंघोळ वगैरे घातली, नाश्ता वगैरे केला त्याचा आणि त्याला झोपवला. तो झोपल्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं आणि देन मग मी ते किचनमध्ये येऊन त्याला दाल खिचडी भात पण लावून घेतलं, कारण की ते कधी येतील कधी नाही माहीत नव्हतं. सो म्हटलं जेवण तर आपण करून ठेवायला पाहिजे. आणि मग इथे दूध वगैरे तापत ठेवलं. तो मच्छीवाल्याची वाट बघत होती, वाटणाचं सगळं काढून. पण सगळं वाटणाची मी तयारी केली, मच्छीवाला काय आला नाही आणि मी स्वतःसाठी काहीच असं बनवलं नव्हतं. सो फक्त भातच मी लावलेला. सो मी आज दिवसभर उपाशीच होते. देन मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो सभेसाठी, सगळेजण गेलो होतो आम्ही सभेसाठी. मग तिथून मी आल्याच्यानंतर मग मच्छी आली, कारण की दुपारी काय मला जेवणच नव्हतं. सो मग इथे मी कोलंबी आणि बांगडा घेऊन आली होती रश्श्यासाठी आणि फ्रायसाठी. सो आणल्याच्यानंतर मग माझी इथे गडबड चालू होती, कारण की आतासुद्धा घरात मी आणि गणूच आहे, त्या दोघीजणी तिकडेच थांबलेल्या होत्या. सो इथे बघा किचनची हालत काय किती खराब आहे. सो आणि त्यात माझा गणू, कारण की आम्ही दोघंच घरामध्ये होतो. सो मी त्याला टमाटा दिला होता खायला आणि तर बघा पूर्ण घरभर त्यांनी तेच केलं होतं. कंटाळा आला होता मला स्वयंपाक करू की याला सांभाळू, पण कसं तरी मी मॅनेज केलं. देन मग इथे वाटण वगैरे करायचं होतं, त्याला पण बघत होते आणि इथे पण माझं सगळं चालू होतं. तर हे बघा गाईज, मी ना किचनमध्ये असल्याच्यानंतर तो मला सोडून जाणारच नाही. बघा असं इथे बसूनच तो या पायाखाली आणि मी वरती इथे स्वयंपाक करत असते. त्याला मी आता चपाती बनवत आहे, दूध चपाती त्याला आज मी भरवणार आहे. सो चपाती करून झाल्याच्यानंतर त्याला दूध चपाती अशी मी भरवली. पण स्वयंपाक हा माझा कंटिन्यू 11 वाजेपर्यंत चालू होता आणि 12 वाजता मी जेवले. सो असा होता दिवस.